आमच्या गावामध्ये ना एक हायस्कूल आहे आणि त्या हायस्कूलमध्ये मी किशोरी वर्ग घेते. त्याच्यामुळे तिथले जे टीचर्स आहेत ना, ते माझ्या खूप छान ओळखीचे झालेले आहेत आणि त्यापैकीच एका मॅडमनी मला कॉल केला 13 तारखेला, की उद्या चिल्ड्रन्स डे आहे, तर चिल्ड्रन्स डे स्पेशल एखादा केक बनवून द्याल का आम्हाला आपल्या मुलांसाठी? तर म्हटलं नक्कीच बनवेन मी आणि त्यांनी मला एक रेफरन्स पिक्चर पाठवला होता आणि त्याप्रमाणेच मला हा केक बनवायचा होता. बऱ्याचशा मुलांना चॉकलेट फ्लेवर केक आवडतो, म्हणून त्या मॅडमनी मला चॉकलेट फ्लेवरचाच केक बनवायला सांगितला. पण त्यावेळी नेमकं माझ्याकडे चॉकलेटचं प्रीमिक्स अवेलेबल नव्हतं, कारण मी थोडंसं गडबडीत होते. माझ्या मामाचं आणि मामाच्या मुलीचं लग्न होतं, त्याच्यामुळे त्या गडबडीत मला प्रीमिक्स आणणं पण पॉसिबल नव्हतं, कारण की मॅडमनी मला आदल्या रात्री सांगितलं आणि नेक्स्ट डे त्यांना 12 वाजेपर्यंत केक हवे होता. त्यामुळे त्या मला असं म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला जो आवडेल त्या फ्लेवरमध्ये तुम्ही केक बनवा, फक्त केक असा बनवा की मुलं बघताच क्षणी खुश झाली पाहिजेत. त्यामुळे जसं त्यांनी मला रेफरन्स पिक पाठवला होता त्याप्रमाणे मी केक बनवायचा प्रयत्न केला. रेफरन्स पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्यात आधी मी रेनबो काढायला घेतला, ज्याच्यामध्ये मी 7 कलर्सचा यूज केलेला आहे आणि साईडने मी क्लाउड्स वगैरे काढून घेतले, जसं आपल्याला रेफरन्स पिक्चरमध्ये दाखवलं होतं त्याप्रमाणेच मी सगळं केलं. फक्त जे जेम्सच्या गोळ्या आहेत ना, त्या मी लास्टला लावल्या, कारण की जेम्सच्या गोळ्या लावून जर केक आपण फ्रीजला ठेवला तर त्याचा जो कलर आहे तो केकवर उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे केक देण्याआधीच मी जेम्सच्या गोळ्या लावल्या आणि जेम्सच्या गोळ्या लावल्यानंतर केकचा लुकच एकदम भारी झाला होता. हा केक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.